हाईड व्हिडिओ पॅनेल, हाईड थोडी म्हटते. तर काय होतं की मल्टिपल तुम्ही ज्यावेळेस लँग्वेजेस वापरता ना त्यावेळेस तुमचा इंटेलिजन्स असतो ना, इंटेलिजन्स तो काम करत नाही. जसं की तुम्ही HTML वापरता, HTMLमध्ये जे पण स्निपेट्स असतात, बटन्स असतात, नाही तर त्याचे क्लिक इव्हेंट्स असतात, ते प्रॉपर वर्क करत नाही. मग त्यासाठी तुम्हाला कडक लेवलचं अंडरस्टँडिंग पाहिजे की ऑन क्लिकला L कॅपिटल आहे का नाही, समजा इथे इनर टेक्स्ट आहे तर त्याचा T कॅपिटल आहे का नाही. मग त्यासाठी एवढा आत्ताचे डेव्हलपर्स आत्ताचे एवढे हे काय म्हणतात त्याला, ॲक्टिव्ह नसतात की एवढं सगळं पाठ करण्यासाठी. मग त्यासाठी इंटेलिजन्स असतो. इंटेलिजन्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं सेटिंगवरती गेला तर प्रोफाईलवरती गेला ना, प्रोफाईल्स म्हणून असतात. तर प्रोफाईल्सला डिफॉल्ट प्रोफाईलला बघा की माझ्याकडं एक्सटेन्शन्स जर तुम्ही बघितले, आता डिफॉल्ट सेव्ह केली तर इथं एक्सटेन्शन्स आहेत. आता एक्सटेन्शन बघा माझ्याकडे किती आहेत इन्स्टॉल, की अँग्युलर 17 अँग्युलर फाईल्स, अँग्युलर आहे, परत ॲटो रिनेम, नेक्स्ट आहे की बेटर कॉम्पोनंट, परत CPPचं आहे, CPP एक्सटेन्शन पॅक, CPP थीम्स, CMake, परत कोड रनर, कंटेनर टूल, परत इक्मास्क्रिप्ट 7, ESLint, गिटहब, परत हायलाईट, लाईव्ह सर्व्हर, एवढे सगळे मला 20 ते 25 माझ्याकडे एक्सटेन्शन आहेत डिफॉल्टमध्ये. का एवढ्या लँग्वेजेस मला वापरायला लागतात डेली. तर मी काय केलं आहे, मग प्रत्येक लँग्वेजनुसार मी इंटेलिजन्स घेतला आहे. जसं की अँग्युलर आहे, जर काही तर मी डन केलं तर अँग्युलरला बघा एवढे मला एक्सटेन्शन लागतात अँग्युलर, फक्त अँग्युलर वापरण्यासाठी, की अँग्युलर 20 लागतात. आता नवीन अँग्युलर 21 आले व्हर्जन, जसं अँग्युलर 18 होते. आमच्या कंपनीचा प्रोजेक्ट आत्ता अँग्युलर 18 होते, त्यासाठी हे मी घेतले. तर ड्रॅकुला थीम ऑफिशियल ते असंच यूट्यूबवरचं बघून घेतलेलं. इक्मास्क्रिप्ट लिंट, ESLint म्हणतो ना, इक्मास्क्रिप्टचं पण काहीतरी त्याला सजेशन भेटलं पाहिजे. त्यानंतर लाईव्ह सर्व्हर लागतो आहे, परत मटेरियल आयकॉन थीम, तसं CPPचं केलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ही सेटिंग आयकॉन आहे ना, सेटिंग आयकॉनवरती प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि प्रोफाईल्समध्ये क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला अशी प्रोफाईल दिसेल, न्यू प्रोफाईल. आता न्यू प्रोफाईल समजा त्याला मी नाव देतो, नेक्स्ट माझं काय Node.jsचं केलं आहे, जावास्क्रिप्ट केलं आहे, CPPचं पण केलं आहे. जर मला MongoDB शिकायचं असेल, जेसन सर्व्हर शिकवायला लागणार तुम्हाला. सर्व्हर हे प्रोफाईलचं नाव दिलं मी आणि क्रिएट केलं. आता तुम्हाला काय करायचं, जेसन सर्व्हरवरती ओके करायचं आहे. तर आता त्याच्यात एक पण एक्सटेन्शन नाही. गिटहबवरती गेला, फक्त गिटहबचे ॲटोमॅटिक इन्स्टॉलेशन होते. तर इथं खाली सर्व्हर येतात, काय ते एक्सटेन्शन येतं, कोणतं आत्ता पाहिजे तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला कोणत्या पण फ्रेमवर्कवरती काम करायचं आहे ना, तसं चेंज करायचं आहे. सेटिंगमध्ये जायचं, प्रोफाईलमध्ये इथं वरती येतं, नाहीतर अदर इथनं सिलेक्ट करू शकता. आणि हे मला त्या दिवशी वाटते महिना झालं योगेश्वर सरांनी याच्यावरती लेक्चर घेतलेलं, खास याच्यावरती 1 तास घालवलेला. तेवढं माझ्याकडे 1 तास बोलण्याची कॅपॅसिटी नाही. सो आता लेफ्ट केलं तरी चालेल.